लाईन्स प्रायोजक राम बंधू लोणचे. आता प्रत्येक जण जिंकेल. राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांची घोषणा याच आठवड्यात होण्याची शक्यता. वरिष्ठ सूत्रांची माहिती. तर राज्य निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेच्या तारखेकडे लक्ष. मनसेचे कट्टर नेते संतोष धुरींनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट. भेटीनंतर आज भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती. निवडणुकीच्या तोंडावर मनसेला मोठा धक्का. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नागपुरात होणार प्रकट मुलाखत. युतीच्या उमेदवारांकडून मुलाखतीचं आयोजन. ठाकरे बंधूंच्या मुलाखतीला फडणवीसांची मुलाखत देणार टक्कर. तुम्ही पालकमंत्री आणि 5 वर्षात तुम्ही काय केलं हे विचारतात. अजित पवार या शहरातील जनता खुळी नाही. मंत्री चंद्रकांत पाटलांकडून उपमुख्यमंत्री अजित पवारांना उत्तर. लातूरमधून विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील यात शंका नाही. जाहीर सभेत रवींद्र चव्हाणांचं वक्तव्य. काँग्रेसकडून तीव्र संताप. वीस वर्ष मुंबईत भाजप ठाकरेंसोबत सत्तेत होतं तेव्हा अनेक पदं उपभोगली. 25 वर्ष तुम्ही काय केलं या भाजपच्या टीकेला आदित्य ठाकरेंचं उत्तर. नवनीत राणांकडून काल भाजप तर आज युवा स्वाभिमानी पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार. नवनीत राणा नेमक्या कुणाच्या बाजूनं चर्चांना उधाण. निवृत्त होतो असं मी म्हटलेलं नाही. निवृत्तीचे संकेत कुणी दिले. राजकारणातून निवृत्त होण्याच्या चर्चेवर नारायण राणेंची मिश्किल प्रतिक्रिया. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीला मुंबई उच्च न्यायालयाची स्थगिती. रोहित पवार यांना धक्का. नातेवाईक, राजकीय व्यक्ती आणि कार्यकर्त्यांची नावं मतदार यादीत घुसवल्याचा रोहित पवार यांच्या विरोधात आरोप. पुण्याचे माजी खासदार सुरेश कलमाडी यांचं निधन. वयाच्या 82व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. दीर्घ आजारानं सुरेश कलमाडी यांचं निधन.